मागील भागामध्ये आपण बघितलं अंजू. चालेल, पण बाहेर मी सिरियस असल्याची ॲक्टिंग कर. सौरभ. हो, डोंट वरी. सौरभ नजरेनेच तिला थँक्यू बोलून बाहेर निघून गेला. अंजूचा जीव आता रुद्रांच्या काळजीने प्रचंड कासावीस होऊ लागला. तिच्यासाठी आता लवकरात लवकर त्याच्यासोबत बोलणं खूप गरजेचं होतं. पुढे दिनेशराव व अहिल्याबाई आत आले. तसे ते देखील अंजूला नीट बघून चकित झाले. तू तू ठीक आहेस? अहिल्याबाईंनी तिला चेक करत विचारलं. हो आई, मी ठीक आहे, ती त्यांचा हात पकडत म्हणाली. त्या भांबावून म्हणाल्या, अगं मग तुला? आई बाबा, मी तुम्हाला सांगते सगळं निवांत. मला प्लीज मोबाईल द्या आधी तुमचा. रुद्रांशना कॉल करणं खूप गरजेचं आहे, ती त्यांना मध्येच थांबवत म्हणाली. दिनेशरावांनी लगेच मोबाईल काढून दिला तिला. अंजूने रुद्रांशला कॉल लावला, पण तो काही रिसीव्ह करत नव्हता. तिने 2-3 वेळा ट्राय केला, तरीही तसंच. तिने शेवटी मुकेशला कॉल लावला. हॅलो मुकेश. हॅलो मुकेश सर, रुद्रांश कुठे आहेत? अंजू. आहेत इथे. मुकेश. मग माझा कॉल का रिसीव्ह करत नाहीत ते? तिने चिडूनच विचारलं. त्या आवाजाने मुकेश पण तिकडे गार झाला. 1 मिनिट असं बोलून त्याने फोन रुद्रांशकडे दिला. रुद्रांश म्हणाला, हॅलो अंजू. अहो काय तुम्ही? इथे तुम्हाला एवढं महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे मला, आणि तुम्ही फोनसुद्धा उचलत नाही आहात. अंजू तक्रारीच्या सुरात म्हणाली. अगं काम. रुद्रांश. तुम्ही प्लीज सगळं काम सोडून इथे हॉस्पिटलमध्ये या, ती त्याला तोडत म्हणाली. हॉस्पिटलचं नाव ऐकून त्याने घाबरून विचारलं, हॉस्पिटलमध्ये? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे, तुम्ही या इकडे आणि लवकर या. अंजूने थोडंसं रागामध्ये बोलून कॉल कट केला. सर, होम मिनिस्टर चिडलेल्या दिसत होत्या. मुकेश थोडंसं हसत म्हणाला. नक्कीच सरांनी सकाळी गुड बाय किस दिला नसणार. राहुल हळूच मुकेशच्या कानाजवळ म्हणाला. पण रुद्राशने ते ऐकलं. असंच झालं राहुल. माझ्यासोबत काय झालं होतं माहीत आहे ना? तो भुवई उडवत सूचकपणे म्हणाला. पण सर कसं वाटतं असा ओरडा खाऊन? राहुलने हसणं कंट्रोल करत विचारलं. रुद्राशने भुवया उंचावल्या. नाही, ते सतत ओरडण्याची व ऑर्डर देण्याची सवय आहे ना तुम्हाला, म्हणून विचारलं, तो हळूच म्हणाला. आज पहिल्यांदा हक्काने चिडल्या आहेत, नाहीतर माझ्या होम मिनिस्टर लग्न झाल्यापासून चिडत नाहीत कधी. रुद्रांश हसतच म्हणाला. पण आता तुम्ही जाणार कसे? मुकेशने थोडंसं टेन्शनमध्ये येत विचारलं. कसं म्हणजे? जसं इतर वेळेत जातो तसंच, रुद्रांशी हसत म्हणाला आणि ड्रेसिंग रूमकडे गेला. इकडे अंजूने मोबाईल देण्यासाठी हात पुढे केला तशी ती कावरीबावरी झाली. दिनेशराव व अहिल्याबाई तिच्याकडे हाताची घडी घालून बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा सिरियसनेस बघून तिने आवंडा गिळला. शिट, यांच्यासमोर मी कशी बोलले रुद्रांसोबत? यांना राग तर नसेल ना आला? ऑब्व्हियसली येणारच, त्यांचा मुलगा आहे, त्यात एवढे मोठे ऑफिसर, आणि मी कशी ओरडले? ओरडले कुठे, खेकसलेच. सॉरी, तिला आता बोलायला पण सचेना. तिने तोंड पाडत मान खाली घातली. तिने हळूच तिरकी नजर करून पाहिलं तर दोघेही तोंडातल्या तोंडात हसत होते. तुम्हाला राग नाही आला? अंजूने हळूच विचारलं. राग कशाला येईल बाई, तुझा नवरा आहे. तुला बोलायचं असेल तसं बोल, अहिल्याबाई हसता हसता म्हणाल्या. तशी ती रिलॅक्स होत म्हणाली. नाही, खरंच सॉरी. प्रॉब्लेमच तेवढा मोठा आहे आई. बरं आता तरी सांग आम्हाला, हा सगळा ड्रामा कशासाठी? दिनेशरावांनी गंभीर होत विचारलं. तिने लगेच त्यांना सगळं सांगितलं. ते दोघेही शॉक झाले चांगले. अरे देवा, ही पोर एवढी भयानक असेल, आपल्याला हे नाटक पण असंच सुरू ठेवावं लागेल. अंजू परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाली. पण मानलं बाई तुला अंजू, छान शक्कल लढवलीस. माझ्या रुद्रांची बायको शोभतेस बघ. अहिल्याबाई अंजूवरून बोटे ओवाळत म्हणाल्या. त्यावरती गोड लाजत हसली. बरं तू कर आराम, आम्ही बाहेर बसतो, दिनेशराव उठत म्हणाले. तिने हसून मान हलवली. ते मग अहिल्याबाईंसोबत बाहेर गेले. अंजू रुद्रांची वाट पाहत बसली. मध्येच दरवाजा उघडून पिया आत आली. अंजू, ठीक आहेस ना तू? तिने तिच्याजवळ येत विचारलं. फुललेल्या श्वासावरूनच कळत होते की ती किती धावत पळत आली होती. तू इथे? अंजूने विचारलं. हो, मला पूर्वीताईंनी कॉल करून सांगितलं. एवढं सगळं झालं आणि तुला एक कॉल नाही करता आला का? पिया धापा टाकत ओरडलीच आता. डोळेही पाणावले होते. अंजू तिला समजावण्यासाठी म्हणाली. अगं मी तू मैत्रीण म्हणवतेस ना मला, आणि हे असं करायचं का? तिने कपाळावर आठी पाडत विचारलं. एक तर, अंजू म्हणाली.
तू मला आधी सांग, तुला जास्त नाही लागलं ना? तुला काही त्रास? पिया बोलता बोलता घाबरी-घुबरी होऊन अंजूला चेक करत होती. मध्येच तिला कन्फ्यूज झालेलं बघून अंजू तिचा हात हातात घेत म्हणाली, शांत बस आधी, मग सांगते. पिया गोंधळून म्हणाली, पण तुला तर. बस. अंजू तिला ओढतच म्हणाली, त्या दोघींना बोलवू का? त्यांना आतच सोडत नाही आहेत नर्स. पिया दरवाजाकडे हात करत म्हणाली, नको, तू बस ना. अंजू तिला शेजारी बसवत म्हणाली. पिया बोलणार तेच अंजूने तिला गप्प केलं आणि पटपट घडलेलं सगळं सांगून टाकलं. ओह गॉड, एवढं सगळं घडलं? तू खरंच मला कॉल तरी करायचास ना मग? आम्ही किती घाबरत आलो माहिती आहे? पिया अंजूवर ओरडत म्हणाली. आय एम सॉरी यार, मला स्वतःलाच काही सुधरत नव्हतं. नशीब तुम्ही सांगितलेली आयडिया लक्षात आली, म्हणून तरी हे सगळं कळलं. नाहीतर सौरभ बोललासुद्धा नसता, अंजू हताशपणे म्हणाली. सिरियसली, बिचारा आतच कुडत बसला असता, पिया तोंड पाडत म्हणाली. तितक्यात दरवाजा उघडून सौरभ आत आला. त्याने दरवाजाला कडी घातली. तो जसा जसा बेडकडे यायला लागला तसा पियाने अंजूचा हात घट्ट पकडला. सौरभ जवळ आला तशी पिया ओरडली, याला इथून जायला सांग अंजू. सौरभ व अंजूने चमकून तिच्याकडे पाहिलं. ती भरल्या डोळ्यांनी सौरभकडे बघत होती. ती नाटक करत आहे हे कळायला त्यांना सेकंदही लागला नाही. मलाही काही हौस नाही, मी अंजूसाठी थांबलो आहे इथे. तो थोडासा आवाज चढवत म्हणाला. ठीक आहे, मी जाते, पिया उठत म्हणाली. सौरभला ती खरंच जाईल असं वाटलं म्हणून तो पटकन तिच्यासमोर आला. त्याला घाबरलेलं बघून पियाने त्याचे हात हातात घेतले. त्याने गोंधळून पाहिलं तिच्याकडे. मला माझ्या आयुष्यात आता तुझं तोंड कधीच पाहायचं नाही आहे. प्रेम तर नव्हतंच कधी, आणि आता कधी होणारही नाही, पिया भरल्या डोळ्यांनीच म्हणाली. तिचं तोंड जे बोलत होतं त्याच्या विरुद्ध तिचे डोळे बोलत होते, आणि सौरभसाठी तेवढंच पुरेसं होतं. तिच्या डोळ्यातलं त्याच्यासाठीचं प्रेम बघून तो समाधानाने गालामध्ये हसला. त्याचेही डोळे तुडुंब भरून आले. आयुष्यभर मी तुला सोडून राहू शकते, तेवढी ताकद आहे माझ्यामध्ये, पिया नकारार्थी मान हलवत म्हणाली. मीही राहू शकतो तुझ्याशिवाय. तू माझ्या आयुष्यात असल्या नसल्याने नाही फरक पडत मला आता काही, तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. आय हेट यू, पिया हुंदका देत म्हणाली. तसा सौरभही म्हणाला, आय हेट यू टू. गेलीस तरी चालेल आता. हो जातच आहे मी, बाय, पिया चिडून म्हणाली आणि तिने तोंडावर हात ठेवला. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात खोलवर बघत होते. सौरभने न राहून तिला मिठीत घेतलं. त्याच्या पियाने त्याच्यावर असलेलं तिचं प्रेम जे कबूल केलं होतं. दोघेही आता मूकपणे एकमेकांच्या मिठीत अश्रू गाळत होते. इकडे अंजू पण रडवेली झाली होती. तिने दोघांवरून हात फिरवून बाजूला वाकत थू 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 केलं. फायनली तिची पिया सौरभची झाली होती आज. पिया मध्येच बाजूला झाली. सौरभने तिचे डोळे पुसले. हे बरोबर केलं नाहीस तू सौरभ, मी तुला कधीच माफ करणार नाही, अंजू रागावल्यासारखी म्हणाली. या दोघांनी तिच्याकडे पाहिलं तर ती तोंडावर हात ठेवून हसत होती. हे दोघेसुद्धा आवाज न करता हसले. आय एम सॉरी अंजू, बट आता हेच योग्य राहील आमच्या दोघांसाठी, सौरभ हसणं कंट्रोल करत म्हणाला. तू प्लीज बाहेर जा, नाहीतर मी उगीचच काहीतरी चुकीचं बोलून जाईल, अंजू थोडंसं चिडल्यासारखं म्हणाली. हो जातच आहे, सौरभ पण त्याच टोनमध्ये म्हणाला. तिघेही आता हसणं कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न करत होते. पिया सौरभपासून मागे झाली तेच सौरभने तिचा हात धरला. त्याने तिचा हात वर करून त्यावर ओठ टेकवले. पियाने त्याच्या हातावर मारलं आणि अंजूकडे इशारा केला. त्याने अंजूकडे पाहिलं तर ती पलीकडे तोंड करून बसली होती. सौरभने लगेच पियाला कमरेला धरून जवळ ओढलं. तिने शहारून पाहिलं त्याच्याकडे. थोडीशी गोंधळलेली होती. तिने नकारार्थी मान हलवत नजरेनेच त्याला धाक दिला. सोडण्यासाठी सांगितलं. तो मान हलवत नाही बोलला. तो पुढे यायला लागला तशी ती मागे झुकली. तिने थोडंसं रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि नकारार्थी मान हलवली. पण तो ऐकणार थोडीच होता. त्याने तसंच तिला पुढे ओढलं. तशी ती त्याच्यावर आदळली गेली. त्याने लगेच पुढे झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तिने डोळे बंद करून त्याचा तो पहिला वहिला स्पर्श मन भरून अनुभवून घेतला. तो मग तिला सोडत मागे सरला. पिया आता थोडंसं लाजून बघत होती त्याच्याकडे. त्याने हसतच हात हलवून तिला बाय केलं. तो मग दरवाजा उघडून बाहेर गेला. पिया हसतच अंजू शेजारी बसली. इकडं सलोनी काम करता करता सगळं ऐकत होती. तिचा प्लॅन ठरल्याप्रमाणे सौरभ सगळ्यांसोबत असा विचित्र वागत आहे म्हणून ती तिच्याच धुंदीत खूप खुश होती.
बघू शकतेस तू आता, पिया हळूच म्हणाली. अंजूने तिच्याकडे वळून पाहिलं. तिला खट्याळ असताना बघून पिया लाजतच म्हणाली, तसं काही झालं नाही ओके. हो का, मग काय झालं, तिने खोडील हसत विचारलं. अंजू तू, पियाने तिथली पिलो घेऊन अंजूला मारली. अगं माझे हे येतील बरं आता, त्यांनी जर पाहिलं तर लॉकअपमध्ये जावं लागेल, अंजू तिला धमकी देत म्हणाली. बापरे, सॉरी हा, पिया लगेच पिलो खाली ठेवत घाबरून म्हणाली. दोघीही आता मनमुराद हसल्या. तितक्यात दरवाजा उघडून ईशा आत आली. मागून मधू पण आली. या दोघींना हसताना बघून त्या बोलणार तेच अंजूनी तोंडावर हात ठेवला. तिने त्यांना आत येण्याचा इशारा केला. त्या दरवाजा बंद करून आत आल्या. हे बरं आहे, बाहेर आम्ही तुझ्या काळजीने तडफडत बसलो होतो आणि तुम्ही दोघीजणी इथे हे असं हसत बसल्या आहात, ईशाने कमरेवर हात ठेवून विचारलं. अर्धी तर नाही झालीस ना, अंजूने तिची उडवत विचारलं. अगं पण तुला लागलं आहे ना, तू हसत का बसलीस, मधूने गोंधळल्यासारखं विचारलं. त्यावर पिया व अंजू एकमेकींकडे बघत हसल्या. ईशा आता मेटाकुटीला येऊन म्हणाली. हसू नका, अंजू सांग ना बाई, तुला खरंच लागलं आहे की नाही ग इशू, सगळा ड्रामा करावा लागला. असं बोलून अंजूने शॉर्टकटमध्ये सगळं सांगितलं. ही सलोनी मला भेटली ना, तिचं तोंडच फोडेन मी, ईशा चिडत ओरडली. नको बाई, तिच्यामुळेच तर पिया मॅडमनी आज त्यांचं प्रेम कबूल केलं. आता आम्ही एकाच घरात असणार. अंजू पियाला मिठी मारत आनंदाने म्हणाली. बघ मधू, अंजूला आपली गरज नाही आता, तिची बेस्टी तिची जाऊबाई होणार ना आता, ईशा विलसं तोंड करत म्हणाली. तू पण तर त्याच घरात जाणार आहेस, मीच वेगळी पडणार, मधू रडका चेहरा करत म्हणाली. डोंट वरी, राहुलला आपण आपल्या घरी राहायला बोलवू, अंजू हसत म्हणाली. खरंच असं कर, म्हणजे आपण चौघी एकत्र, मधू खुश होत ओरडली. वाव कसलं भारी ना, आपण रोज एकत्र राहणार, एकत्र जेवण बनवणार, एकत्र जेवणार आणि खूप सारी मज्जा करणार, पिया एक्सायटेड होत म्हणाली. फक्त त्याआधी त्या सलोनीला घरातून बाहेर काढायचं आहे मला, अंजूमध्ये सिरियस होत म्हणाली. डोंट वरी, आमचे जिजू आहेत ना, ते त्यांचं स्मार्ट डोकं चालवतील आणि तिला असं पळवून लावतील बघ तू, पिया अंजूकडे बघत म्हणाली. त्यांचीच तर वाट पाहत आहे मी, अजून आले नाहीत, अंजू दरवाजाकडे बघत म्हणाली. येतील, डोंट वरी. बरं आम्ही घरी जातो आता, खूप वेळ थांबणं योग्य नाही, तू आम्हाला मेसेज करून कळव काय ते, पिया तिला मिठी मारून उठत म्हणाली. आणि काही मदत लागली तर सांग, वी आर रेडी टू फाईट, ईशा हात पुढे करत म्हणाली. त्याची गरज पडणार नाही ईशा मॅडम, आपले जिजू करतील हँडल सगळं, पिया हसतच म्हणाली. तरीही ग, लागलीच मदत तर आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत, मधू थोडंसं झुकत म्हणाली. अंजूनी हसून मान हलवली आणि हात बाजूला केले. त्या चौघींनीही एक ग्रुप हग केली. त्या तिघी मग अंजूला बाय करून गेल्या. किती वेळा हो, कधी येणार तुम्ही, अंजू दरवाजाकडे बघत स्वतःशीच म्हणाली. दिनेशराव बसलेलेच होते की तिथे एक वयस्कर माणूस आला. त्यांनी लगेच उठून त्यांना मिठी मारली. तुम्ही लगेच ओळखलं मला, त्यांनी हळूच विचारलं. तसे दिनेशरावही हळूच म्हणाले. हो मग, माझ्या मुलाला मी ओळखणार नाही मग कोण ओळखणार. आता आत जा लवकर, ते मग मागे होत मोठ्याने म्हणाले. तुम्ही या भेटून तिला. हो हो आलोच, असं बोलून रुद्राक्ष आत गेला. कोण होते हे बाबा, सौरभने लगेच विचारलं. अंजूचे काका आहेत, इथे जवळपास फक्त तेच आहेत, म्हणून मीच बोलावलं त्यांना, दिनेशराव त्याला म्हणाले आणि मग अहिल्याबाईंकडे पाहिलं. दोघेही समाधानपूर्वक हसले. अंजूने वयस्कर माणसाला आत येताना पाहिलं, तशी ती थोडीशी नीट बसली. हे कोण आहेत, तिने स्वतःलाच विचारलं. कशी आहेस बाळा, रुद्रांशने बारीक आवाज काढत विचारलं. मी ठीक आहे, पण तुम्ही कोण, तिने त्याला वर खाली निरखत हळूच विचारलं. तू मला ओळखत नाहीस, मी तुझा काका, तो क्षीण आवाजात म्हणाला. काका, माझे कोणी काका नाही आहेत, ती संशयित नजरेने बघत म्हणाली. नाही कसा, मी आहे ना, ये, रुद्रांश पुढे झोकत म्हणाला. तेच अंजू घाबरून मागे झाली. तरी रुद्रांश पटकन पुढे सरकला आणि तिचा हात ओढून तिला मिठीत घेतलं. ती सुटण्याचा म्हणाली. काय करत आहात, सोडा मग, रुद्रांश, रुद्रांश मागे होत कौतुकाने म्हणाला. अरे वा, लगेच ओळखलं. हो मग, तुमचा स्पर्श मी का ओळखणार नाही, पण तुम्ही असे का आलात, अंजूने त्याला वर खालून बघत विचारलं. सलोनी देवींची कृपा, रुद्रांश उसासच ओढत म्हणाला.
म्हणजे? तिने न समजून विचारलं. सकाळी तुला माझ्यामध्ये काही फरक जाणवला नाही? त्याने गंभीर होत विचारलं. जाणवला ना. तुम्ही माझ्याशी नीट बोलले पण नव्हते. ती तोंड बारीक करत म्हणाली. कारण मी नव्हतो. तो म्हणाला. काय? तिने गोंधळून विचारलं. तो मान हलवत म्हणाला. हो, फक्त शरीर माझं होतं. हे असं वेड्यासारखं काय बोलत आहात? नीट सांगा ना. ती भुवया जुळवत म्हणाली. रुद्रांश आता थोडंसं पुढे सरकत म्हणाला. अगं, मला हिप्नोटाईज केलं होतं सलोनीने सकाळी. काय? अंजूने घाबरूनच विचारलं आता. तो मान हलवून गंभीरपणे म्हणाला. हो, माझं नशीब चांगलं की राहुलने मला पाहिलं. त्याने मला लगेच कॉल केला होता. मी रिसीव्ह केला नाही तसा त्याला डाऊट आला. कारण मी तसं कधी करत नाही. त्यांनी माझा पाठलाग केला. मी जे काही केलं ते त्याने सगळं पाहिलं. असं काय केलं तुम्ही? तिनेही आता टेन्शनमध्ये येत विचारलं. खूप मोठा प्लॅन केला आहे सलोनीने. असं बोलून रुद्रांशने अंजूला सगळं सांगितलं. तिने धक्का लागल्यासारखा तोंडावर हात ठेवला. तिने माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा ट्रान्समीटर चिप बसवली, जेणेकरून मी बोललेलं सगळं तिला ऐकू जावं. मी मग माझा मोबाईल माझ्या केबिनमध्ये ठेवून दिला आणि सरळ सगळ्यांना सांगितलं की माझं डोकं दुखते. मला झोपायचं आहे. डिस्टर्ब करू नका. तो सविस्तरपणे सांगून खांदे उडवत म्हणाला. म्हणून तुम्ही कॉल रिसीव्ह केला नाही का? ती सगळं समजून म्हणाली. हो, म्हणून तर वेश बदलून आलो मी. माझ्यावर पण नजर ठेवून असेल कोणीतरी. ती सलोनीसुद्धा तिकडे मी काय करतो याची वाट पाहत असेल. तो मान हलवत म्हणाला. खरंच बाबा, ही सलोनी दिसते त्यापेक्षा डेंजर निघाली. ती थोडंसं घाबरत म्हणाली. हो ना, मी तर विचारही केला नव्हता ती असं काही करेन. आणि तिने सौरभसोबत पण हेच केलं असणार. रुद्रांश सौरभच्या विचारात हरवत म्हणाला. मलाही तसंच वाटते. लवकर काहीतरी करायला हवं आता. नाहीतर ती तुम्हाला गुंतवेन हो. अंजू काळजीने म्हणाली. गुंतवण्याचीच वाट पाहत आहे मी. तो भुवया उडवत म्हणाला. तिने नजरेनेच प्रश्न केला. ती मला गुंतवेन तेव्हा तर मी गुंतेल ना. तिचा प्लॅन तिच्यावरच फिरवणार आहे मी. रुद्रांश हसत म्हणाला. त्याने तिला त्याचा प्लॅन समजवला आणि म्हणाला, वेळ भेटेल तसं आईबाबांना व ताईला सांगून टाक. अरे एक कळलं नाही. तुम्हाला त्यांनी बाहेर अडवलं कसं नाही? तिने आठवून विचारलं. तो सुस्कारा सोडत म्हणाला. मुकेशच्या फोनवरून मी बोललो होतो बाबांसोबत. तुझा कॉल आला तसा मी लगेच ताईला फोन लावला. तिने मेसेज करून सांगितलं तुमच्या प्लॅनबद्दल. आता मी बाहेर वर्दीमध्ये तर येऊ शकत नव्हतो सो. बरं केलं पण. तुम्हाला विश्वास बसणार नाही त्या सलोनीने काय केलं ते. अंजूने पण त्याला सगळं सांगितलं. वाटलंच होतं मला. असं काहीतरी असेल म्हणून. डोंट वरी, सगळं ठीक होईल. तिला राहू दे तिच्या धुंदीमध्ये. तिला माहीतसुद्धा नाही की तिच्यासोबत काय होणार आहे ते. रुद्रांश नजरेला धार आणत म्हणाला. हो ना, आणि मी खूप खुश आहे की तिची मी जिरवणार आहे यावेळेस. अंजू खुश होत म्हणाली. मॅडम, पण एक गडबड करून ठेवलीत तुम्ही. रुद्रांश ओठ दाबून मग म्हणाला. कोणती? तिने विचारलं. आजीला काय वाटलं माहिती आहे? त्याने हसून विचारलं. काय? तिने भुवया उंचावत विचारलं. हे जे तू केलंस ना, त्यावरून तुला काय वाटतं? काय विचार केला असेल आजींनी? रुद्रांशने तिच्या साडीवरच्या लाल डब्यांकडे हात करत विचारलं. हीच की माझ्या पोटाला जखम झाली. ती खांदे उडवत म्हणाली. हे डबे पोटावरच आहेत का? त्याने थोडंसं हसून विचारलं. तिने पाहिलं तर बरेचसे डबे कमरेच्या खाली होते. तिची आता ट्यूब पेटली. तिने आवंडा गिळतच मान वर केली. चांगलीच धडकी भरली आता तिला. कळलं का आता? की अजूनही नाही समजलं? त्याने तिचे केस कानामागे करत विचारलं. आजींना खरंच असं वाटलं? तिने तोंड पाडत विचारलं. चेहरा टेन्शनने भरून आला होता. हो मग? कधीची देवाऱ्यासमोर बसली आहे ती. नातवंडासाठी किती एक्सायटेड आहे ती माहीत नाही का तुला? तिला जर आता कळलं ना की हा ड्रामा होता, मग तुझं काही खरं नाही. तो तिला गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाला. अहो, तुम्ही प्लीज मला घाबरवू नका. अंजू तोंड बारीक करत म्हणाली. अगं रिॲलिटी सांगत आहे मी तुला. एकदा सगळं सॉर्ट आऊट झालं की तिला कळेलच सगळं. मग ती ना तुला सोडेल ना मला. आणि आईवर तर अशी तुटून पडेल. तो मान हलवून टेन्शनमध्येच घेत म्हणाला. आता काय करायचं? माझ्यामुळे आईंना पण ओरडा बसणार. मला आता भीती वाटते हो. अंजू रुद्रांशचा हात पकडत म्हणाली. तिला खरंच दडपण आलं आता. डोंट वरी, त्याचं पण सोल्युशन आहे माझ्याकडे. तो तिच्या हातावर हात ठेवून गोंजारत म्हणाला.
काय? तर फ्रेंड्स, अंजूने उत्सुकतेने विचारलं. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तिचा हात दोन्ही हातात पकडत म्हणाला, आपल्याला लवकरच तिची इच्छा पूर्ण करावी लागेल. कोणती? तिने भुवई उडवत विचारलं. तो गालामध्ये सूचक हसला. तसं तिला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. तिने पटकन त्याच्या हातातून हात काढून घेतला. पोटामध्ये उगीचच खूप साऱ्या गुदगुल्या झाल्या तिला. तो भुवई उडवत हसला तसे तिचे गाल टमाटरसारखे लाल होऊन गेले. मी नाही, ती अडखळत म्हणाली आणि तिने लाजून दोन्ही हातात चेहरा लपवला. रुद्राक्ष आता थोडंसं मोठ्याने हसला. एवढी लाजू नकोस बाई, तुझ्या मनाविरुद्ध कोणी जाणार नाही, तो तिला समजावत म्हणाला. तरी ती तिचं तोंड झाकूनच होती. रुद्रांशने तिचे हात बाजूला केले. तिने तिरकी नजर करून त्याच्याकडे पाहिलं. पण तुझी इच्छा असेल तर, रुद्रांश मिस्किल हसत म्हणाला. ती आता लाजून पुढे होत त्याला बिलगली. त्यानेही हसतच तिला त्याच्या घट्ट मिठीत घेतलं. थोड्या वेळाने तो बाजूला झाला. ती अजूनही खालीच बघत होती. तिचं ते लाजरं बुजरं लोभस रूप त्याने नजरेत भरून घेतलं. पण तरीही त्याच्याने राहवलं नाही. आज सकाळपासून भलतीच ओढ लावली होती तिने. त्याने तसंच पुढे होऊन तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याने अचानक तसं केल्याने ती गोंधळली. पण हळूहळू तिच्या अंगभर गोड तरंग उठू लागली. मोहरल्यासारखे डोळे बंद करून त्याच्यामध्ये हरवू लागली ती. तिचे हातही त्याच्या छातीवर गेले. थोड्या वेळाने रुद्रांश कंट्रोल करून मागे झाला. त्याने दीर्घ श्वास घेत तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिच्या ओठांवर हसू उमललं. मला जायला हवं आता, रुद्रांश मागे होत म्हणाला. थांबा ना थोडंसं, अंजू नजर वर करून हळूच म्हणाली. त्याने भुवया उडवल्या. तसं तिने लाजून खाली पाहिलं. बाहेर आई बाबा आहेत विसरू नकोस, तो तिच्या चेहऱ्यावर कुरवाळत म्हणाला. असू द्यात, एकतर रात्री पण तुम्ही नसाल, अंजू तोंड पाडत म्हणाली. आज तिलाही त्याच्यापासून दूर राहायचं नव्हतं. फक्त आजचीच रात्र, मग उद्यापासून मी तुझ्या जवळच असेन, रुद्रांश तिचा हात हातात घेत बोलला. तशी ती हात मागे घेत लाजली. तो हसला आणि मग म्हणाला, बर, थोड्या वेळाने घरी जा. सोलनी व आजीसमोर ड्रामा चालूच ठेव. तिने हुंकार भरला. आणि सौरभ आत आला की त्याला पण समजाव सगळं. हे सगळं त्याच्यासाठीच चाललं आहे. नाहीतर ती सलोनी कधीच लॉकअपमध्ये असती. रुद्रांश हाताची मूठ आवळत म्हणाला. काळजी करू नका, मी सांगते त्याला नीट, ती त्याला आश्वासन देत म्हणाली. त्याने एकदा तिचा चेहरा डोळे भरून बघून घेतला अन मग म्हणाला, जाऊ मी आता? जाऊ नाही येऊ का म्हणा, ती म्हणाली. बरं येऊ, त्यानेही विचारलं. अंजूने तोंड पाडतच हुंकार भरला होता. हा क्यूट फेस असा बारीक केल्यावर माझा पाय कसा निघेल राणी सरकार, रुद्रांश तिची हनुवटी पकडून हलवत म्हणाला. राणी सरकार, तिने खुदकन हसून विचारलं. हो मग, माझ्या राणी सरकारच आहात ना, रुद्रांश भुवया उंचावत म्हणाला. अंजू मान हलवून खूप गोड हसली. त्याने पुढे होऊन परत तिला मिठी मारली अन मागे होत बोलला. ऑल द बेस्ट, सेम टू यू, तीही हसून म्हणाली. तो मग बाय करून गेला. सौरभ आत आला तसं अंजूने त्याला लिहून सगळं सांगितलं. नंतर तिने दिनेशराव, अहिल्याबाईंना रुद्रांचा प्लॅन समजावला. आजींना फसवायचं कळाल्यावर त्या तिघांच्याही पोटात गोळा आला होता. पण नंतर रुद्रांश सगळं हँडल करेन म्हणून थोडेसे निर्धास्तही झाले होते. मग चौघेही मग घरी जाण्यासाठी निघाले. डॉक्टर परत एकदा अंजूला चेक करण्याचं नाटक करून गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.